स्वतः डायरेक्टर झालो, एक सिनेमा करतोय, एक नवीन हिरो आणि एका हिरोईनच्या शोधात होतो. म्हणलं आज तुझ्याकडे एवढे मोठे मोठे लोक आलेली आहेत, तर म्हणलं आज त्यांनाच घेऊन सिनेमा करूया म्हणलं. बरं, काय सिनेमाचं नाव आहे तुमचं? सैराट. झाला की तो करून झाला ना? नाही, सैराट तुकरटवाडीचा असं त्याच्या पुढे वेगळा आहे, वेगळा सिनेमा आहे. अच्छा अच्छा. आणि आपले हिरो आहेत आठवले सर. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझ्या सिनेमात तुम्ही एक छोटासा रोल करावा सर. मागे एकदा शोले मध्ये सरांनी रोल केला होता, आमच्या इकडे आपण केला होता. सर एवढा सिनेमा चालला ना सर, तेवढा खरा शोले पण नाही चालला सर. खरंच सांगतो. म्हणून सर तुम्ही आमच्या सिनेमात जर का नुसतं एक सीन जरी केलात ना तरी सिनेमा हिट होतोय बघा आमचा सर. करतो ना, द्या ना मला रोल द्या. वा वा, थँक्यू सर. आणि सर तुम्हाला खास हिरोईन आहेत तुमच्या मिसेस स्वतः. अरे बापरे, कास्टिंग करून टाकलेलं आहे. हा म्हणजे कसं असं लव बर्ड कपल दिसलं पाहिजे म्हणून. खरंय खरं, एक ट्राय करायला हरकत नाही. हा तर सर सिनेमातलं एक सीन आहे सर, हे डायलॉग्स आहेत त्याचे. तर प्लीज एकदा सर तुम्ही नजरे खालून जरा. अरे काय बघतोय सर तू माझ्याकडं? सर हे मॅडमचे डायलॉग. मॅडम म्हणणार काय मॅडम म्हणतात काय बघतो सर माझ्याकडे. आर्चीचे डायलॉग. आर्चीचे डायलॉग. हा, मॅडम म्हणतात काय बघतो सर माझ्याकडे, मग तुम्ही म्हणता मी कुठं तुझ्याकडे बघतोय. हा, तर इथे आपण बसून हा सीन करू शकतो. प्लीज सर. इकडे जोरदार टाळ्या सरांसाठी. हा कट्टा आहे, विहिरीचा कट्टा समजू आपण. त्याच्यावर तुम्ही एक रोमॅन्टिक संध्याकाळी बसलेले आहात आणि मॅडम तिथे आलेले आहेत, असा सीन आहे. आजूबाजूला कोणीच नाही. मागच्या वेळेला त्यांनी मान्य केली होती आणि गब्बर सिंगचा रोल केला होता सरांनी. त्यावेळेला आम्ही विनंती केली की तुम्ही जर असाल तर त्याची सर 2 ओळींची एक झलक आम्हाला परत ऐकायला आवडेल. अरे सांबा कितनी गोली है रे, गोली कितनी और आदमी कितने? 2 सरकार. हाँ मेरे पास 3 गोली है, 3 1 2. मेरे पास गोली है 3. गोली है 3 और आदमी 2. तीसरी गोली क्या करूं? वा सर, थँक्यू सो मच. मी तुम्हाला इकडे बसण्याची विनंती करतो, पण फारच सरांची स्पॉन्टेनिटी त्याला सलाम आहे की कधी कुठलीही गोष्ट करण्यासाठी तयार असतात. खरंच मला हे फार आवडलेलं आहे. आणि कोण हिरो तुम्हाला हवेत का? एक ट्राय म्हणून जावडेकर सरांना विचारावं असं म्हणत होतो मी. काय पण म्हणजे हे जे काही रोमॅन्टिक डायलॉग आहेत ते तुम्ही जरा एकदा मॅडम बरोबर म्हणलात पण पुन्हा तेच वेगळे घ्या ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. तसंही सरांनी मी लिहिलेलं काहीच घेतलेलं नाही. सर प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, एकदा वाचून घ्या सर. काय बघतोयस रे माझ्याकडे? मी कुठे तुझ्याकडे बघतोय? मी बघितलं तरी तू माझ्याचकडे बघतोयस. मी बघेन नाही तर काय पण करेन. मी पण बघेन नाही तर काय पण करेन. तुला नसेल आवडत तर तू नको बघूस ना. मी कुठे म्हटलं मला नाही आवडत? मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू? आय लव्ह यू. तुमचा एक आवडता कुठलाही, तुम्हाला एक जो आवडतो तो कुठला डायलॉग आहे एखादा पिक्चर मधला? मला आनंद मधला आवडतो. अरे वा, तो ऐकायला आवडेल आम्हाला. बाबू मोशाय, जिंदगी और मौत ये ऊपर वाले के हाथ में है, कौन कब और कैसा उठेगा ये कोई नहीं बता सकता. हा हा हा. क्या बात है, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. वाह, थँक्यू सो मच. थँक्यू मामा. ठीक आहे, थँक्यू सर. येतो. हा मामा काय मामा मामा जावा तुम्ही लागा तुमच्या कामा. थँक्यू सर. वा वा. तर आता काही असे प्रश्न विचारणार आहे, रॅपिड फायर राऊंड आहे. प्रत्येकाला मी काही प्रश्न विचारेन आणि त्याचं पटकन त्यांनी उत्तर द्यायचं आहे. गडकरी साहेबांपासूनच मी सुरुवात करणार आहे. नागपुरातलं सगळ्यात आवडतं ठिकाण कुठलं? नागपुरातलं आवडतं ठिकाण माझं घर, मालातलं. वा. मुख्यमंत्री म्हणून जास्त कोण आवडतं, फडणवीस साहेब की पर्रीकर साहेब? दोघंही आवडतात. तुमच्या मते कुणाची दाढी जास्त भारी आहे, जावडेकर साहेबांची की आठवलेकर साहेबांची?
भारी आठवलेच आहेत. ताडोबा अभयारण्य तुमच्या जवळच आहे, त्यामुळे वाघांची तुम्हाला भरपूर माहिती आहे. वाघांची कुठली गोष्ट जास्त आवडते? वाघ जेव्हा धावतो त्याची गती असते ती धावण्याची आणि तो लक्ष्याला वेध करतो, ती जास्त आवडते. वा वा वा. आणि वाघाची कुठली गोष्ट आवडत नाही? वाघ जेव्हा शांतपणे बसला असतो तेव्हा त्याच्या स्वभावाकडे पाहून त्याची ती शांतता आवडत नाही. वा वा वा. आता जावडेकर साहेबांकडे येणार आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारतोय असेच काही गमतीशीर. कोणते कवी तुमच्या मते जास्त विनोदी आहेत, रामदास फुटाणे की आठवले साहेब? रामदास फुटाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुणाचा कारभार जास्त पारदर्शक वाटतो, पर्रीकर साहेबांचा की फडणवीस साहेबांचा? दोघांचा. प्रभावी विरोधक कोण आहेत असं वाटतं, केजरीवाल साहेब की ममता बॅनर्जी? दोघेही नाहीत. पुणेरी उत्तर दिले त्यांनी डायरेक्ट. कोणत्या राज्यातले रस्ते जास्त आवडतात, गुजरात की महाराष्ट्र? गडकरींनी केलेले दोन्ही राज्यातले रस्ते. वा 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 वा. आठवले साहेबांना आता मी प्रश्न विचारणार आहे असेच. कुणाचं भाषण जास्त आवडतं, फडणवीस साहेबांचं का उद्धव ठाकरे साहेबांचं? पूर्वी त्यांचं आवडत होतं, पण सध्या देवेंद्र फडणवीस आवडतं. सध्या फडणवीस साहेबांचं आवडतं असं सांगितलं त्यांनी. कोण राष्ट्रपती झालेले तुम्हाला आवडतील, शरद पवार साहेब की अडवाणी साहेब? आता दोघेही आवडतील. लोकसभेत एखाद्या विषयावर वाद चालू असताना तुमचा आवाज जोरदार असतो, घरातल्या वादात कुणाचा आवाज मोठा असतो, तुमचा की वहिनींचा? घरामध्ये हिचा असतो, बाहेर माझा असतो. वा वा वा. तर हे रॅपिड फायरचे प्रश्न माझे संपलेले आहेत, पण फार सुंदर उत्तर त्यांनी दिली. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. तिघाही आपल्या नेत्यांच्या सौ इथे आलेल्या आहेत आणि जोडीनं आलेल्या आहेत म्हटल्यानंतर तर मराठमोळा पारंपरिक उखाणा तर झालाच पाहिजे. मग वहिनी तुमच्यापासूनच सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जो गौतम बुद्ध धम्म दिलेला आहे, त्या धम्माची आम्हा दोघांना आहे गोडी. गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करते, रामदास आणि सीमाची अशीच सुखी राहावी आमची जोडी. वा 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 वा. गडकरी वहिनींकडे आता मी येणार आहे. तुमच्याकडून पण एक उखाणा ऐकायचं आहे वहिनी. सुपातले मोती वेचू कसे, पायी पैंजण नाचू कशी. सुपातले मोती वेचू कशी, पायी पैंजण नाचू कशी. नितीनचे नाव घेते, चला हवा येऊ द्या या दिवशी. वा वा वा